नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्य सरकारकडून आज SIT चौकशीचे आदेश निघण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. संतोष देशमुखच्या आरोपीला अजून अटक झाली नाही. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी SIT चौकशी लावा, सुरेश धस यांची मागणी. हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यामध्ये फोन जायचे म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, अखिल भारतीय मराठा महासंघाचं कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. परभणी इथल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचा निषेध करत सोलापूरच्या माड्यामध्ये बहुजन समाजाचा रास्ता रोको, भीमसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी. जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी वंचितकडून प्रशासनाला निवेदन, तर परभणी घटनेवरील मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल करा, निवेदनात मागणी. परभणी आणि बीडच्या घटनेवरून केजमध्ये आक्रोश मोर्चा. बीडच्या केजमध्ये सर्वपक्षीय संघटनांचा केज तहसील कार्यालयावर मोर्चा. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी. गोंदियामध्ये बहुजन समाज पार्टीतर्फे निदर्शनं. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. परभणी आणि बीडमधील घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. परभणीमधील युवकाच्या कुटुंबियांना आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची आंदोलकांची मागणी. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये आत्मभान आंदोलन. परभणीमधील कोम्बिंग ऑपरेशनची चौकशी, त्याचबरोबर दोषींवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. सोलापूर शहरामध्ये भीमसैनिकांचा मूकमोर्चा. परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ 21 डिसेंबरला जालना जिल्हा बंदची हाक. सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून बंदची हाक. पोलीस प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये बंदची हाक. भिंगार कॅम्प पोलिसांचा चोख बंदोबस्त. व्यापाऱ्यांचा बंदला चांगला प्रतिसाद. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना गुणरत्न सदावर्तेंसमोर मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ. सदावर्ते मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचा विधान भवनावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी टेकडी रोडपर्यंत मोर्चा. बांधकाम कामगारांच्या योजनेची अंमलबजावणी करण्याची आंदोलकांची मागणी. नागपूरच्या विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विदर्भ विकलांग संघर्ष समितीचं आंदोलन. अपंगांना महिन्याला 6,000 रुपये देण्याच्या आंदोलकांची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची आंदोलकांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन स्थगित. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्याकडून परिचारिकांना आज पगार देण्याचं आश्वासन. नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्यापही न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं होतं. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांच्या भरपाईची प्रतीक्षा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 52 कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या मदतीची अपेक्षा. सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेती बचाव कृती समितीचं आंदोलन. आंदोलनामध्ये शेतकरी आणि विविध सामाजिक संघटना सहभागी. जळगावातील भुसावळ इथं काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम. ईव्हीएम हटाव, संविधान बचाव. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक. गेल्या 8 दिवसांमध्ये कांद्याचे बाजारभाव 50% कोसळले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. चाळीसगावमध्ये लाल कांद्याचे दर घसरले. गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 1,500 प्रति क्विंटलनं घट. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2.43 लाख हेक्टरवर बहरली रब्बीची पिकं. हरभरा पिकाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी पसंती. गोंदियातील बाजारामध्ये हिरवी मिरची आणि शेवग्याचे दर घसरले. सामान्यांना दिलासा. मटार 80 रुपये किलोनं विक्रीसाठी बाजारात. सतत बदलत्या हवामानामुळे धुळे जिल्ह्यामध्ये गव्हाच्या पिकावर तण वाढू लागलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तणनाशकाची फवारणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रोत्साहनपर अनुदान मिळावं यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी सुरू. 15 जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याला पपईच्या लागवडीमधून लाखोंचं उत्पन्न.
जयराम शिंदे या शेतकऱ्याला पहिल्या 4 तोडणीमध्ये 5 लाख रुपयांचं उत्पन्न. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर मावा त्याचबरोबर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत. नंदुरबार बाजार समितीमध्ये हमीभावानं भरड धान्य खरेदी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ज्वारी, मका, बाजरी आणि राई या धान्याची खरेदी केली जाणार. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली. कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका वाढणार. नदीकाठी असणारी शेती त्याचबरोबर घरं उद्ध्वस्त झाली तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. अहिल्यानगरमध्ये मागील 10 दिवसांपासून थंडीची लाट. शाळकरी मुलांना थंडीचा फटका, शाळेची वेळ बदलण्याची पालकांची मागणी. जळगावमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 250 पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक रिक्षांवर कारवाई. पोलिसांनी सर्व रिक्षा जप्त केल्या. रत्नागिरी शहरातल्या अनेक भागामध्ये रात्री केमिकलयुक्त वायूचा वास. जिल्हा यंत्रणा त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मध्यरात्री प्राथमिक चौकशी. महानगर गॅस कंपनी आणि ऑक्टेल कंपनीतून हवेचे मध्यरात्री नमुने गोळा करण्यात आले. कोल्हापूरमध्ये पाटबंधारे विभागाच्या शासकीय रहिवासी इमारतीच्या गेटची तोडफोड. शासकीय कर्मचारीच गेटची तोडफोड करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित अधिकाऱ्याला वरिष्ठ पाठीशी घालतात स्थानिकांची तक्रार. भंडाऱ्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे लाभार्थी आज देखील निधीच्या प्रतीक्षेत. वसाहतीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची लाभार्थ्यांची मागणी. धाराशिवमधील तुळजापूरमध्ये नववधूसह भाविकांची मोठी गर्दी. देवीचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी भाविकांची गर्दी. नांदेडच्या मालेगावमधील खंडोबाच्या यात्रेला 29 डिसेंबरपासून सुरुवात होणार. यात्रेसाठी जिल्हा परिषदेकडून 1,25,00,000 आर्थिक तरतूद. 2 जानेवारीला यात्रेचा समारोप. आशियातील सर्वात महत्त्वपूर्ण अशा 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी गोव्यात पार पडला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. सोहळ्याला अनेक सिनेजगतामधील मान्यवर मंडळींची हजेरी. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये माझी वसुंधरा चषक 2024 क्रीडा महोत्सवाला सुरुवात. 13 शाळांमधील 1200 विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सवामध्ये सहभाग. पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तंबाखू आणि गुटख्याचं सेवन करणाऱ्या 1052 जणांवर कारवाई. 64,336 रुपयाचा दंड कारवाईतून वसूल. वर्ध्याच्या हिंगणघाटजवळ MD अंमली पदार्थ कारसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. धाराशिवच्या कासगीतील अपहरण झालेल्या व्यक्तींची 3 दिवसामध्ये उमरगा पोलिसांकडून सुटका. 4 आरोपींना अटक. ठाण्यामध्ये स्टेशन परिसरातील ज्वेलर्स दुकानामध्ये 5,79,00,000 रुपयाच्या सोन्याची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नौपाडा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणे पुलावर टँकरचा अपघात. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. चालक किरकोळ जखमी. लातूरमधील बाळू डोंगरेच्या हत्या प्रकरणामधील आरोपी अद्याप देखील फरार. पोलिसांच्या 3 पथकांकडून डॉक्टर प्रमोद घोगेंचा शोध सुरू. डॉक्टरांच्या मारहाणीमध्ये बाळू डोंगरे यांचा मृत्यू. जळगावच्या पाल अभयारण्यामधील हरिण केंद्राची दुरवस्था. दुरवस्थेमुळे हरणांची गैरसोय. वन विभाग आणि सरकारनं लक्ष देण्याची मागणी. कोल्हापूरच्या मिसाळवाडी गावाजवळ बिबट्याचा वावर. बिबट्याचा वावर मोबाईलमध्ये कैद. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी.